शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। शहरासह परिसरात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज तस्करी सुरू असून जिम मध्ये ट्रेनरकडून इंजेक्शन देण्यात येतात याबाबत पोलिसांना माहिती आहे, परंतु कारवाई होताना दिसत नाही, असा गंभीर आरोप आमदार संग्राम जगताप यांनी शुक्रवारी केला। आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांची भेट घेऊन निवेदन दिले। यावेळी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर, विपुल शेट्टिया, बाबा सानप, वैभव ढाकणे, वैभव लांडगे, किरण दाभाडे आदी उपस्थित होते। आयुष रुग्णालयाच्या पार्किंगमधून चोरट्यांनी मोटारसायकल चोरून नेली। ही घटना मंगळवारी दुपारी 3 ते रात्री 8:30 वाजेच्या सुमारास घडली। या प्रकरणी शिवम बाळासाहेब चोपडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात मोटारसायकल चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे। अहिल्यानगरच्या महापौरपदी राष्ट्रवादीच्या ज्योती गाडे तर उपमहापौरपदी भाजपचे धनंजय जाधव यांची शुक्रवारी बिनविरोध निवड झाली। पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी या निवडणुकीची घोषणा केली। निवडीनंतर दोन्ही पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारला। निवड होताच दोघांनीही लगेच पदभार स्वीकारल्याने महापालिकेतील प्रशासक राज संपुष्टात आले। चारचाकी वाहनावर थुंकल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली। ही घटना रात्री 9 वाजेच्या सुमारास आलमगीर परिसरात घडली। महेश दत्तात्रय माळवदे असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संपत तरटे याच्या विरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे। नगर मनमाड रोडवरील पत्रकार चौकात नाकाबंदी करीत वाहतूक शाखेच्या पथकाने अवैध वाहतूक, ट्रिपल सीट, फॅन्सी नंबर प्लेट बसवलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली। अचानक वाहनांची तपासणी सुरू झाल्याने वाहन चालकांची चांगलीच धावपळ उडाली। वाहतूक निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी सायंकाळी पत्रकार चौकात नाकाबंदी करण्यात आली। यावेळी 7 दुचाकी, 4 चाकी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात आली। शहराच्या खबरबातमध्ये आपण इथंच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।